नमस्कार, मी तुषार साई गप्पा टप्पांच्या मेजवानीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही पाहिलंच की ह्या आदल्या एपिसोडमध्ये मंदार जाधव आपल्यासोबत होता आणि ह्या एपिसोडमध्ये सुद्धा तो आपल्यासोबत आहे. तर जसं आपण बघितलं इंटरव्ह्यू त्याचा घेताना तो डाएट कॉन्शियस आहे, तो वर्कआउट करतो, तो जिम हिट करतो. त्याच्यासाठी आज मी काहीतरी एक डाएटची स्पेशल रेसिपी बनवणार आहे. सो लेट्स वेलकम मंदार जाधव. हॅलो तुषार. हाय हाय हाय. तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. जसं आता तुझ्या फिजिककडे बघताना आम्हाला कळतंय की तू खूप डाएट कॉन्शियस वगैरे आहे. सो मी आज तुझ्यासाठी ना एक डाएट रेसिपी तयार करणार. वाव. आर यू रेडी? येस येस, आय एम एक्सायटेड. आणि मला जाणून घ्यायला आवडेल काय बनवणार आहेस नक्की, कारण की इथे पदार्थ खूप लिमिटेड आहेत हा, आणि खूप कलरफुल आहेत. पदार्थ जरी लिमिटेड असले ना तरी हे सगळे डाएट वाले आहेत. फुल ऑफ फायबर्स आहे, प्रोटीन्स आहे, एक्झॅक्टली, राईट, आणि कड वगैरे आहे. तर आज आपण तुझ्यासाठी बनवणार आहोत मिक्स वेजीस. वाव. ओके, आणि ते आपण रोस्ट करणार आहोत. इन्स्टंट रेसिपी आहे, फार वेळ लागणार नाही. त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स काय काय घेतले मी तुला सांगतो. सगळ्यात आधी आपण दही घेतलं आहे मॅरिनेशन साठी, ब्रोकली आहे, ओके, पनीर आहे, हाय सोर्स ऑफ प्रोटीन, जे व्हेजिटेरियन असतात बेसिकली. आणि मला खूप आवडतं पनीर. हे माहित नव्हतं, पण चला तुमच्यासाठी एक आपल्याला कळलेलं आहे. सो प्रोटीन आपलं पनीर आहे, रेड बेल पेपर, येलो बेल पेपर, कॅप्सिकम आहे आणि मशरूम्स आहे. आणि आय होप ह्या सगळ्या भाज्या तुला आवडत असतील. हो, म्हणजे घरी मला नॉनव्हेज खायला खूप आवडतं आणि त्याचबरोबर भाज्या सुद्धा मी तेवढ्याच आवडीने खातो. आणि स्पेशली मितिका माझ्यासाठी वेगवेगळ्या भाज्या बनवत असते. ज्या दिवशी माझा वेज डे असतो, म्हणजे मंगळवारी मी नॉनव्हेज खातो. ओके, म्हणजे तू डेज वगैरे फॉलो करतो? हो, तसा डेज फॉलो करतो मी. शनिवारचं नॉनव्हेज खात नाही. सो असे काही पर्टिक्युलर डेज आहेत त्या दिवशी मला भाजी खावीच लागते, मग ती माझ्या आवडीची असो किंवा नसो. मग त्यामुळे मी या सगळ्या. व्हेरी गुड. तर मी आता तुझ्यासाठी रेसिपी बनवणार आहे, पण तुला माझ्यासाठी काहीतरी हेल्प करावी लागणार. नक्की नक्की. सो आपण याला अगोदर मॅरिनेशन पासून स्टार्ट करू. ओके. मला काय वाटतं ना, ही एकदम इझी रेसिपी आहे, शॉर्ट अँड स्वीट आहे. तू घरी कुकिंग करत नसलास तरी मला असं वाटतं की मी तुला हेल्प करतो, गाईड करतो, आणि तू का नाही ट्राय करून बघत? ओके, ट्राय करायला हरकत नाही. मला कुकिंगचा आणि माझा तसा फारसा संबंध नाहीये. मला फक्त गरम पाणी करता येतं आणि मी माझ्या बायकोला पकवतो, बाकी मी काहीच नाईस, गुड. पण ही रेसिपी आपण इथे ट्राय करू. चालेल. तू घरी जाऊन ही रेसिपी तिला रिक्रिएट करून खाऊ घाल आणि डॅम शुअर दॅट विल बी अ बेस्ट बेस्ट डे. तिला काहीतरी असं होईल की तू गप्पा टप्पांच्या मेजवानीवरती आला आणि काहीतरी शिकून आला. नक्की, पण तुम्हाला गाईड कर, मी बनवायचा प्रयत्न करतो. तो सगळ्यात अगोदर ना आपण ह्या सगळ्या वेजीस याच्यात घेऊया बाउल. ओके, मग टाकू सगळ्या वेजीस. ओके. हे नक्कीच काहीतरी छान होणार आहे. आता कसं आपण रेग्युलरली शूट करत असतो, वेळ असतं नसतं, डाएट करत असतो, त्याच्यात हे शॉर्ट अँड स्वीट वेजीस टाकायच्या, आपल्या रोस्ट करायच्या, फ्राय करायच्या ऑलिव्ह ऑइल मध्ये. इझी टू कुक आहे. इझी टू. आता याच्यावरती आपण छान घी सगळं असं टाकून घेऊया. मितिका आता याची टेस्ट आवडेल की नाही माहित नाही, पण ती बघूनच खूप खुश होणार आहे की तू तिथे गेलास आणि काहीतरी कुक केलंस. काय ना, घरातली बाई जर खुश असेल ना तर घर प्रसन्न राहतं, घर छान. खरं आहे. आणि कधीतरी करून द्यावं रे. माहितीये आता मध्ये जात नाही, पण कधीतरी तिला करून खाऊ घाल, तिलाही थोडा रिलॅक्स वाटू दे. तर जेव्हा तिला आराम द्यायचा असतो मग तिला बाहेर घेऊन जातो. मी बऱ्याचदा तुमचे पोस्ट वगैरे बघतो, तुमचे ना रील्स वगैरे बघतो, तुम्ही बऱ्याच ठिकाणी एक्सप्लोर करता, तुम्ही हॉटेल्स मध्ये वगैरे जाता. आणि आम्हाला आवडतं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करायला, वेगळं जेवण जेवायला. आपण ना आता याच्यात थोडस मीठ घालूया चवीनुसार, आणि थोडं यात घालूया. हे काय? ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर इज अ की इन्ग्रेडियंट जेव्हा आपण डाएट करत असतो, फॅट लॉसवर असतो. राईट. आणि टेस्ट पण खूप छान आहे. टेस्ट पण खूप छान येते. आणि ह्या रेसिपीचं अजून एक म्हणजे की इन्ग्रेडियंट म्हणजे एक मसाला आहे आपल्याकडे. ओके, स्पिरियोसाचा फिश रब मसाला म्हणून. फक्त त्याचे 2 चमचे आपल्याला याच्यात घालायचे आहे अँड इट विल टेस्ट ऑसम. वाव. कुठे? तर तो तिथे मागे स्टँड मध्ये फिश रब मसाला आहे स्पिरियोसाचा. हा का? फिश रब. ओके. तिकडे एक छोटा स्पून घेऊन
येस, तुला एक 2 ते 2.5 स्पून साधारण त्याच्यात. ओके, एवढा? हा, अजून 2 चमचे ना? हा, दॅट्स इट. मिक्स करूयाला आता? येस येस. स्मेल खूप छान येते याची. येस, चांगला वास येतोय, बघूनच छान वाटतंय यार. हा, स्पिरिओसाच्या मसाल्यांचा ना हाच कमाल आहे. सगळे इन्स्टंट मसाले आहे, म्हणजे तुला फार काही करावं लागत नाही. जर तू चिकन घेणार असशील, फिश घेणार असेल, 2 चमचे टाकायचे, फ्राय करायचं, इट्स रेडी. स्मेल्स गुड. वाव, झालं. आता याला आपण एक थोडा वेळ चांगलं मॅरिनेशन साठी नाही 5-10 मिनिटं ठेवूया आपण. ओके, आणि आता जोपर्यंत हे मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण घेऊया एक फ्राय पॅन. तो फ्राय पॅन आहे तिथे मागे. ओके, दॅट्स इट. आता पुढची स्टेप काय? आपण याला ऑन करून घेऊया, थोडं हीट करून घेऊया. याच्यात थोडस ऑलिव्ह ऑइल टाकायचं आपल्याला. आता एक 5 मिनिटं. तवा जोपर्यंत गरम होतोय तोपर्यंत मला सांग, आता आपण शूट करत असतो, तर तुझे शूट वरचे असे काही किस्से आहेत का, खाण्याला घेऊन, खाण्यापिण्याला घेऊन? बेस्ट पार्ट हा आहे शूटिंगचा की लंच टाइम झाला की आम्ही सगळे ऍक्टर, आम्ही 10-12 ऍक्टर्स आहोत आणि हे गेली 3-3.5 वर्ष आता मालिका चालू आहे. आणि आम्ही सगळे ऍक्टर आम्ही एकत्र बसून एका कुटुंबासारखं एकत्र बसून आम्ही जेवतो. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचं, वेगवेगळ्या त्यांच्या घरची चव ती पण आम्हाला. तुमच्या सेटवरती घरून पण डबे येतात? हो, माझा डबा मी घरूनच घेऊन जातो. म्हणजे मितिका स्पेशली फक्त माझ्यासाठी आणि मुलांसाठी कुक करते. अदरवाईज ती अजिबात स्वतःसाठी ती मेडच्या हातचं किंवा आमच्याकडे जी कुक येते तिच्या हातचं ती जेवण जेवते, आणि ती फक्त मुलांसाठी आणि माझ्यासाठी जेवण बनवते. सो मी मितिकाच्या सेटवर पाठवताना ती फक्त तुझ्यासाठी पाठवते की? नाही, ती अजून जास्त क्वांटिटी मध्ये पाठवते, जेणेकरून इतर लोक पण ते खाऊ शकतील, टेस्ट करू शकतील. आणि इतर लोकांचे डबे सुद्धा मी खातो. आणि कधी चिकन असतं, कधी फिश असतं त्याच्यात, कधी व्हेजचं चांगला आयटम असतं. पण ही एक गोष्ट खूप छान आहे की आम्ही सगळे एका कुटुंबासारखं. खरंच ही एक मजा असते जेव्हा आपण, आता आम्ही पण जेव्हा शूट करतो, जे आर्टिस्ट असतात, आर्टिस्ट युनिट वगैरे सगळे एकत्र बसून जेव्हा जेवतात, जेव्हा तुमची ती बॉन्डिंग होते, काम करताना ते पॉझिटिव्ह रिफ्लेक्ट. राईट, आणि छान गप्पा टप्पा होतात जेवणाच्या टेबलवर, छान गॉसिपिंग होतं. गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात. गप्पा टप्पांमध्ये की गॉसिप? मला गप्पा टप्पांमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. गॉसिप सुरू झाल्यावर मी कान बंद करतो. आय एम वेल अवेअर अबाउट इट, कारण मला आपण एकत्र काम केलेलं, तर त्या बाबतीत मला तुझा नेचर माहिती आहे. सो तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे. सो तुला थोडस तुझ्या पद्धतीने, तुला जेवढं ऑइल लागत असेल तू युज करू शकतो. साधारण ऑलिव्ह ऑइल तसंही फारसं लागत नाही. सो आणखी आमच्याकडे पण जेवणात सुद्धा ऑलिव्ह ऑइल आम्ही युज करतो. तर ऑलिव्ह ऑइल 1-2 चमचे पण खूप होतं. तू डायरेक्टली आता पण या क्वांटिटीसाठी आता किती लागेल? मी सांगतो तुला, मी हेल्प करतो. डायरेक्टली टाकशील? डायरेक्ट. That's it. That's enough. आणि ऑलिव्ह ऑइलचं असं आहे ना की आपण ते जास्त कन्झ्युम केलं तरी त्याला काही तरी मी एकदम प्रो असल्यासारखं हे सगळं नाही असलं पाहिजे ते. तर तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. तू हे मॅरिनेट केलेल्या सगळ्या व्हेजेस त्याच्यात टाकू शकतो. बरं, तू स्पायसी खातो का थोडं की मीडियम? मला सगळ्या गोष्टींचा बॅलन्स आवडतो. नॉट टू स्वीट, नॉट टू स्पायसी. नाईस. आता मी स्पायसी खात असल्यामुळे जर मी बनवलं असतं तर मी ना म्हणजे रेड चिली पावडर, पण आपण ऑलरेडी ब्लॅक पेपर त्याच्यात टाकले म्हणून ते ना स्पायसी झालेलं आहे. ओके, मग तेवढं पुरेसं असं. येस. मग आता तू हे सगळं त्याच्यात. हो. छान सुगंध येत आहे. वा. आता याला आपल्याला फार काही टॉस करायची काही गरज नाहीये. आपण आता याला झाकण ठेवून एक साधारण 2 ते 3 मिनिटं त्याला होऊ देऊया. 2-3 मिनिटात येत आहे. येस.
खूप छान दिसतंय, खूप छान दिसतंय आणि कलरफुल दिसतंय. मला इनफॅक्ट कलरफुल गोष्टी जास्त आवडतात, त्यामुळे जेवण पण कलरफुल असेल आणि भरलेलं असेल, ताट ते ओव्हरऑल एक तुझ्या अटायर वरनं एक लक्षात येतं, ज्या प्रकारचे तू शूज घालतो, क्लोदिंग वेअर असतं तुझं, त्याच्यावरनं एकंदरीत कलर्स खूप आवडतात, ब्राईट कलर्स. तर आता हे जोपर्यंत होतंय तोपर्यंत आपला एक किचनचा रूल म्हणण्यापेक्षा एक सेगमेंट आहे, ओके, जिथे आपण गेम्स खेळतो. ओके, आणि त्याच्या जर तू गेम जिंकलास, तू जिंकशीलच, बट तुला बेस्ट यू हॅव टू, आणि तुला मेल एक गिफ्ट हॅव. वाव, आय एम एक्साइटेड नाउ. सो गेम सिम्पल आहे. तुझं नाव आहे मंदार. सो इनिशियल एम अल्फाबेट वरून तुला खाण्याचे 5 रेसिपीज सांगायचे आणि 5 पदार्थ, इन्ग्रेडियंट्स. मग ते काही असू, फ्रुट्स असू शकतात, इन्ग्रेडियंट्स असू शकतं, काही असू शकतं, व्हेजेस असू शकतात. तर 5 हे आणि 5 आपलं 5 रेसिपीज आणि 5 इन्ग्रेडियंट्स किंवा रेसिपीज म्हणजे डिश. सो म वरून मटर, नाईस, मटर वेजी, आणि मेथी, व्हेरी गुड. आणि या अशा वेळेस आठवत नाही मला काही. अचानक विचारलं असतो. मेथी, मटर, अजून काय असतं मग वरून? बऱ्याच गोष्टी असणार, खूप खूप गोष्टी आहेत. मी ब्लँक झालो आता. यू हेल्प मी. मी हिंट देतो तुला. ओके, एक असं इन्ग्रेडियंट आहे ज्याच्याशिवाय कोणतं जेवण होऊ शकत नाही. मीठ. सो मटर, मेथी, मीठ. अजून मलाई पण असतं ना, मलाई असतं ना, ते पण आपण जेवणात यूज करतो. 4 झालेले. अजून एक. 4 झाले. अजून काही इथे काही हिंट मिळते का मला? मसाला. गुड, नाईस, देयर यू आर. थँक टू दिस मसाला. स्पिरियोसा. थँक्स टू स्पिरियोसा. सो मसाला 5 झाले. 5 झालेले आहेत. आता 5 रेसिपी. मेथी, मलाई, मटर. 5 इन्ग्रेडियंट्स आणि हे झालेले आहे 5 रेसिपीज. रेसिपी मध्ये एकच झाली, मेथी, मलाई, मटर. मशरूमची भाजी. गुड वन. अजून याच्यावर एक गाणं पण आहे, मटर गश्ती खुली सडक में नरना नरा नराना. अजून कुठलं? तू मला हिंट द्यायचा. आय एम व्हेरी बॅड विथ ऑल दिस नेम्स. डेझर्ट आहे जो एका डाळीपासून बनतो, त्या डाळीचं नाव म पासून सुरू होतं. मूग डाळीचा हलवा. येस, गुड, थँक्यू. नेक्स्ट. अजून माझ्या डोक्यात ते चिकनचे डिशेस येतात. मग ठीक आहे की टिक्का. मूग टिक्का. नाईस. अजून मटन रोगन जोश. सो देयर यू आर डन. तू 5 रेसिपीज चांगल्या क्लिअर केलेल्या आणि ह्यासाठी तुला मिळतं एक छानसं गिफ्ट हॅम्पर. वाव. हॅम्पर प्लीज. येस, हे गिफ्ट हॅम्पर तुला मिळतंय स्पिरियोसाकडनं. स्पिरियोसा. थँक्यू स्पिरियोसा. थँक्यू. सो अशा प्रकारे आपला हा गेम राऊंड झालेला आहे. स्मेल्स गुड. आता आपण ना यात पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये, फक्त वाफेवरती आपण त्याला चांगलं असं मस्त कुक होऊ दिलेलं आहे. याच्यात काही अजून घालायचंय? नाही, अजून काही नाही. तर फक्त आपण चेक करूया. बऱ्यापैकी कुक झालेलं आहे. आता युजली काय आहे ना, मी जर असं व्हेजीस जे ते रॉ खाना पसंत करतो, फुल कुक नाही खात. माझ्या पद्धतीने दिस इज डन. आणि जर तू फुल कुक खाणार असेल अजून 2 मिनिटं अजून 2 मिनिटाला झाकून ठेवूया, म्हणजे ते स्टीम वरती पुढे अजून सॉफ्ट होईल. आणि हे काय जर खाली तव्याला चिकटली, थोडंसं बर्न झालं तर तो एक अरोमा, तो एक टेस्ट छान येतो. इट विल बी लाईक रोस्ट वाला, बार्बेक्यू वाला एक फील येईल. पनीर थोडंसं करपलेलं, ते पण खूप छान वाटतं. आता तू मला जसं सांगितलंस, जसं तू वर्कआउट वगैरे करतो, तू एक काय डाएट फॉलो करतोस नेमका? मी माझा डाएट खूप सिम्पल आहे. मी फास्टिंग खूप लेंदी करतो, इंटरमिटेंट. 15-16 तास मग काहीच खात नाही. हो. आणि वर्कआउट मालिकेच्या शूटिंगमुळे तेवढा पॉसिबल नाही होत सतत रोजचा, पण आय मेक शुअर की जेव्हा कधी मला 1-1.5 तास असेल इन बिटवीन द सीन, तेव्हा मग माझ्या मेकअप रूम मध्ये पण सगळे इक्विपमेंट्स ठेवलेले आहेत, डंबेल्स ठेवलेले आहेत, रॉड ठेवलेले आहेत, तर मग तिथे मी वर्कआउट करतो. मग इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे काय शेड्यूल काय असतं तुझा? माझं डाएट मध्ये मी वेगळं असं काही खात नाही, म्हणजे खूप अशा हाय फंडा गोष्टी ज्या ऐकायला खूप छान वाटतं असं काही खात नाही, फॅन्सी गोष्टी खात नाही. जे घरातलं जेवण जेवतो, भाजी चपाती आणि राईस सहसा टाळतो.
जो आपला तांदूळ टाळतो. किनवा राईस एक आहे, किनवा सीड्स असतं त्याचा एक राईस बनतो, तो मी खातो. हा पण जर कधी माझा मूड झाला, मला बिर्याणी खायची, मग मी ताव मारून मग ती बिर्याणी खातो घरी बनलेली किंवा सो चीट डेज पण असतात. आणि नथिंग फॅन्सी, म्हणजे घरातलं जेवण आणि वेळेत जेवण, जास्त पोट भरेपर्यंत न जेवता जेवढं पोटाला दॅट इज ऍक्च्युअली जेवढी पोटाची गरज आहे तेवढंच फक्त जेवायचं. सो नथिंग फॅन्सी. तुझा जो प्रश्न होता, काही फॅन्सी जेवण जेवत नाही, वेळेत जेवतो, कमी प्रमाणात जेवतो, हेल्दी जेवण जेवतो, बाहेरचं रोड साईड फूड वगैरे अवॉइड करतो. आणि तेलकट वगैरे तसंही खात नाही मी, जास्त तेलकट. मग तू आता इंटरमिडियंट फास्टिंग करतो तर 12 आवर्स की 18 आवर्स, कधी कधी 16 तास पण होतं, कधी 14 तास पण होतं. सो ते माझ्या शूटिंग स्केड्यूलवर डिपेंड आहे. जर माझं लवकर पॅकअप झालं, कधी मी शूटिंगवरच डिनर करतो, मग संध्याकाळी 7 वाजता जो डिनर होतो त्यानंतर मग वगैरे लागत नाही. ती आता सवय झालेली आहे, ती आता पोटाला सवय झाली आहे, त्यामुळे शूट झालं की आय गेस यू आर नॉट अ पार्टी एनिमल. पार्टी वगैरे म्हणजे मला लोकांकडे जायला आणि त्यांच्या पार्टीत इन्व्हॉल्व्ह व्हायला आवडतं, पण तिथे सुद्धा जाऊन मी फक्त पाणी घेतो हातात आणि कधी काही स्टार्टर मध्ये मला काय आवडीचं वाटलं तर खातो. अँड आय नो दॅट यू आर अ गुड बॉय. गुड बॉय इन द सेन्स तुम्हाला कळलंच असेल मी काय संदर्भात बोलतोय. आमच्या या हिरोला अजिबात वाईट सवय नाहीये, कोणतीच वाईट सवय नाहीये. आणि जसं तू म्हणाला तो पार्टी वगैरे जातो, पण म्हणजे फक्त पाणी तू तिथे कन्झ्युम करतो. हो, दॅट्स ऑल. आय डोंट स्मोक, आय डोंट ड्रिंक. मी सिगरेट पित नाही, मी दारू पित नाही. गुड. सो अशा सवयी लागल्या नाहीयेत आणि पुढे सुद्धा लागतील असं मला वाटत नाही. सो त्यामुळे आणि मी एक ऍक्टर आहे आणि जरी मी ऍक्टर नसलो तरी सुद्धा मला एक फिट राहायला आवडतं. तर आय थिंक आपण नॉर्मल आयुष्यात सुद्धा, आय थिंक मी तुम्हाला सगळ्यांनाच म्हणेन की एक हेल्दी लाईफस्टाईल असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आपलं खाण्यापिण्याची पथ्य पाळणं, झोपेची पथ्य पाळणं, पाणी खूप कन्झ्युम करणं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. त्या बेसिक गोष्टी जर तुम्ही नीट केल्या तर आयुष्य खूप सोपं होतं. एक्झॅक्टली. म्हणजे जेवढी झोप पाहिजे तेवढी झोप पाहिजे, जेवढं पाणी गरजेचं आहे बॉडीला तेवढं गरजेचं आहे, तर ते कन्झ्युम करायला. गेली साधारण 4-5 वर्ष तरी आपण एकमेकांना ओळखतो. हे 4-5 वर्ष तरी तू तसाच आहे. आणि तुम्हाला आज कळलंच असेल की हमारे हीरो के सेहत का राज क्या है. नीट झोपा, घर का खाना, नीट खा, पोट म्हणजे जेवढं लागेल तेवढंच खा, मस्तपैकी झोपा आणि बाकीचं त्यांनी सांगितलेलंच आहे. सो आपली ही भाजी आता झालेली आहे. आपण याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे, है ना? काहीतरी फॅन्सी नाव काय दिसायला खूप फॅन्सी, कलरफुल आहे. सो तुषार साली स्पेशल मिक्स वेजीज इन ब्लॅक पेपर अँड ऑलिव्ह ऑइल. नाईस. मिक्स वेजीज इन ब्लॅक पेपर अँड ऑलिव्ह ऑइल. ओके. आणि आता आपण जो फिश रब, स्पिरियोसाचा फिश रब मसाला युज केला होता, त्याचं भलेही नाव फिश असलं तरी नॉट नेसेसरी की तुम्हाला ते फिश मध्येच करायचं. आता आपण व्हेज डिश केलेली, आता जे व्हेजिटेरियन आहेत आपले जे ऑडियन्स जे व्हेज खातात, सो तुम्ही पनीर वगैरे पनीर युज करू शकता, टोफू युज करू शकता, त्याच्यात अजून तुम्ही ग्रीन व्हेजेस तुम्ही ऍड करू शकता. सो सगळ्या डिशेस मध्ये आपण ते युज करू शकतो. आणि आता ही आपली नाईस सगळ्या भाज्या छान कुक झालेल्या आहेत. तर आता आपण याला प्लेटिंग करूया, सर्व करून घेऊया. तर प्लेटिंग साठी मी काही इन्ग्रेडियंट्स रेडी करून ठेवलेले आहेत. सो प्लेटिंग साठी आपल्याकडे आहे स्लाइस्ड कुकुंबर, लेमन, मग आपण कॅरेट घेतोय, गाजर आहे, स्पिनॅच आहे आणि मेयो. माहितीये मला तो डाएट कॉन्शियस आहे, मेयो खात नाही. मला मेयो खूप आवडतं, चीज बटर मेयो सगळं खूप खातो, पण फक्त आपण ते प्लेटिंग साठी घेणार आहोत, आपण ते कन्झ्युम नाही. ही डिश मी एकट्याने खाणार नाहीये, तुम्ही माझ्यासोबत खायचंय, त्यामुळे मेयो आपण टाकूया. येस. सो आपण घेऊया एक फोक. वाव. That's it. आपण आता त्याच्यावर एक प्लेस करूया 2 स्पिनॅचची पानं, लिटिल बिट ऑफ कॅरेट. आता तू काकडी तुला जशी हवी तशी तू प्लेस करू शकतोस. इकडे करूया. दॅट्स इट. हा मी असे हाफ हाफ केले. यू कॅन प्लेस दिस एज एवढे बस झाले. ओके. आणि थोडस लेमन. येस. डाएट साठी लेमन इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का आपण दिवसाची सुरुवातच लेमन पासून करतो.
म्हणून हा लेमन स्लाइस इथे ठेवूया. आणि बाकी तुला व्हेजेस जशा सर्व करायच्या तू प्लेट करू शकतोस. आय डोंट वॉन्ट टू स्पॉइल दिस, त्यामुळे तू टाक. तू या प्लेट राईट. ओके. तू खूप छान ड्रेसिंग केलेलं आहे इकडे, त्यामुळे हे बघ नाईस आहे ना, मस्त. आता याचा एक जो काही टेस्ट येईल ना पनीरचा असा थोडासा. सो दिस इज पनीर. त्याच्यात घेऊया थोडेसे वा. आपण आता प्रेक्षकांना दाखवूया. खूप छान. वा. खूप छान सुगंध येतोय. आणि आता सुगंधच नाही, तुला टेस्ट करून मला सांगायचंय कसं झालंय म्हणून. ओके. खूप छान, खूप छान. मला जमलंय का? वाव, खूप छान डिश आहे. अँड आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. मी हे कुक केलंय आणि तुम्हाला गाईड केलंय. आणि याचा प्रूफ आपल्याकडे हा व्हिडिओ जेव्हा मिथिका आपला हा शो बघत असेल तेव्हा तिला कन्फर्म होईल की ही डिश तूच बनवली. पण मग ती अट्टास करेल तुला. फारशी मेहनत नव्हती याच्यात, तुझा गायडन्स होता, पण रिझल्ट खूप छान आहे. सो ही होती तुषार साळी स्पेशल, जसं मंदार म्हणाला, तुषार साळी स्पेशल मिक्स व्हेजीज विथ ब्लॅक पेपर अँड ऑलिव्ह ऑइल. ही आपली रेसिपी झालेली आहे. मंदारनी आज ती रेसिपी स्वतः बनवलेली आहे. त्याला खूप आवडलंय आणि त्याला खूप कौतुक वाटतंय स्वतः बनवलेल्या डिशचं, म्हणून तो कम्प्लिटली ताव मारायला बसलाय तिथे. पण जर तुम्हाला आजचा हा आमचा एपिसोड आवडला असेल, आमचा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. पाहत राहा गप्पा टप्पांची मेजवानी विथ तुषार साळी. असा राऊंड आहे जिथे आपण खूप सारे गेम्स खेळतो. सो आर यू रेडी? आय एम एक्साइटेड. रेडी. हा, पहिला राऊंड जो आहे तो आहे टंग ट्विस्टरचा. मी आधीच कॉन्शियस आहे. चटईला टाचणी टोचली, टोचलेली. काही वगळलेले शब्द मी तुला सांगणार, म्हणजे फक्त काही शब्द सांगणार आहे आणि तुला गाणं ओळखायचं आणि ते गायचंय. अपना ही साया, पहिल्या ओळीतलं अपना ही साया. दुसऱ्या ओळीतलं शर्मा गए. तिसऱ्या ओळीतलं पहली मंजिल है. शेवटचं घबरा गए. आता त्या मुद्द्यावर अपना ही साया देख के हम की तुम देख के. बऱ्याच वर्षानंतर हे गाणं रिकलेक्ट झालं मला. अपना ही साया देख के तुम जाने जहां शर्मा गए.